हॅलो फ्रेंड, आज आपण अप्लाइड सायन्स केमिस्ट्री या सब्जेक्टचे काही MCQ क्वेश्चन पाहणार आहे. सब्जेक्ट कोड 22202. द कोर्स आउटकम ऑफ दिस टॉपिक दॅट इज नो वॉटर ट्रीटमेंटचा हा कोर्स आउटकम आहे. तो म्हणजे यूज अ रिलेव्हंट वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस टू सॉल्व द इंडस्ट्रियल प्रॉब्लेम्स. म्हणजे ह्या टॉपिकवरनं आपल्याला कुठले इंडस्ट्रियल प्रॉब्लेम आहेत आणि त्याचे कसे कुठल्या प्रकारचे प्रोसेस केला जातो तो आपण ह्या टॉपिकमध्ये MCQ थ्रू आपण पाहणार आहे. MCQ सेट 2.2. नाव लेट्स बिगिन विथ द MCQ क्वेश्चन्स. दिस इज फर्स्ट MCQ क्वेश्चन्स. तर पहा याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला जो क्वेश्चन आहे तो म्हणजे काय, सेमी परमिबल मेम्ब्रेन इज अ सिलेक्टिव्ह मेम्ब्रेन विच इज यूज्ड इन द प्रोसेस ऑफ. ह्या प्रकारचा सेमी परमिबल मेम्ब्रेन हा रिव्हर्स ऑस्मोसिस प्रोसेसमध्ये यूज केला जातो. दॅट्स वाय तिचा आन्सर असणार आहे ए. ह्या प्रोसेसमध्ये काय केलं होतं, बाय अप्लाइंग द प्रेशर यस द सॉल्टी वॉटर किंवा सी वॉटर कन्वर्ट इन टू द ड्रिंकेबल वॉटर्स. म्हणून हिचा आन्सर असणार आहे रिव्हर्स ऑस्मोसिस प्रोसेस. दुसरा आहे ब्रॅकिस वॉटर कंटेन द डिझॉल्ड सॉल्ट. त्यामध्ये एक प्रकारचा सॉल्ट असतो, त्या सॉल्टचं नाव आहे NaCl. त्याला सलाईन वॉटर देखील म्हटला जातो. त्याला ह्या वॉटरला काय म्हणतात, NaCl, त्याला ब्रॅकिस वॉटर म्हटलं जातो. थर्ड आहे द सबस्टन्स विच इज यूज्ड इन वन ऑफ द स्टरलायझेशन प्रोसेस ऑफ द पोटेबल वॉटर. पोटेबल वॉटर स्टरलायझेशन म्हणजे निर्जंतुक करत असताना त्याचा खालील कुठला सबस्टन्सचा वापर केला जातो, तो म्हणजे ओझोन गॅसचा वापर केला जातो. सोडा अँड लाईम, सिलेक्ट लाईम हा आपल्याला काय केला जातो, सॉफ्टनिंग प्रोसेसमध्ये यूज केला जातो, बट स्टरलायझेशनमध्ये ओझोन गॅसचा वापर केला जातो, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द गिवन प्रोसेस इज यूज टू ऑप्टेन डिस्टिल्ड वॉटर किंवा डिआयोनाइज वॉटर म्हणतात. म्हणजे खालीलपैकी कुठल्या प्रोसेसनं आपल्याला डिआयोनाइज म्हणजे काय, टोटली आयन्स फ्री वॉटर, तो म्हणजे का आयन एक्सचेंज प्रोसेस. आयन एक्सचेंज प्रोसेसलाच डिआयोनाइज्ड प्रोसेस देखील म्हटला जातो. म्हणून हिचा आन्सर असणार आहे सी, दॅट इज आयन एक्सचेंज प्रोसेस. फिफ्थ क्वेश्चन, द एक्झॉस्टेड जिओलाइट कॅन बी रिजनरेटेड बाय यूज ऑफ डॅश डॅश, दॅट इज बाय युजिंग द 10% NaCl. ह्यालाच ब्राईन सोल्युशन म्हणतात. ह्या ब्राईन सोल्युशनना आपल्याला सोडियम जिओलाइट पुन्हा तयार करता येतो, म्हणजे आपल्याला रिजनरेट करता येतो. सिक्स्थ क्वेश्चन, द डिसइन्फेक्शन ऑफ ड्रिंकिंग वॉटर इज डन बाय टू रिमूव्ह यस डॅश डॅश. We know disinfection means to kill the bacteria or to remove the bacteria. That's why answer is correct. That is B answer is that bacteria. Seventh question, water which causes the scum with the soap is called as a hard water. Hard water मध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळं का होतो, यस देर इज अ फॉर्मेशन ऑफ द सोप बरोबर रिॲक्ट झाल्यामुळे स्कम तयार होतो, व्हाईट PPT तयार होतो, त्याला हा काय म्हणतात, स्कम म्हणतात. हा हार्ड वॉटर बरोबर रिॲक्ट झाल्यावर कुठलं, सोप सोल्युशन. नेक्स्ट, द फॉलोइंग कॉजेस ऑफ अल्कलिनिटी इन द नॅचरल वॉटर. म्हणजे वॉटरमध्ये वॉटरचा अल्कलिनिटी कुणामुळे होतो, हा पोटॅशियम कार्बोनेटमुळे पण होतो, कॅल्शियम कार्बोनेटमुळे होतो, अँड सोडियम कार्बोनेट मीन्स ऑल ऑफ द अबोव इज करेक्ट. नाइन्थ, आयन फ्री वॉटर कमिंग आउट फ्रॉम द आयन एक्सचेंजर इज नोन ॲज अ डिमिनरलाइज वॉटर. का, कारण त्यामध्ये सर्व मिनरल्स रिमूव्ह केला होतो बाय आयन एक्सचेंज प्रोसेस, म्हणून त्याला डिमिनरलाइज वॉटर असं म्हटलं जातो. नेक्स्ट क्वेश्चन, which is not used for the disinfection of the water. We know the chlorination is used, ozonation is used, and aeration. All are the disinfection process, but B1 is electrolysis is not a disinfection process. Next, the type of the compound in the boiler feed water that causes the caustic embrittlement. म्हणजे कॉस्टिक एम्ब्रिटलमेंट म्हणजे काय, NaCl कॉस्टिक म्हटला जातो. ह्यामुळं बॉयलरचा करोजन होणे त्याला कॉस्टिक एम्ब्रिटलमेंट म्हणतात. तो कोणामुळे होतो, सोडियम कार्बोनेटमुळे होतो. ज्यावेळी सोडियम कार्बोनेट पाण्यात टाकतात त्यापासून NaCl तयार होतो, म्हणून NaCl इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, क्लोरीन गॅस वेन रिॲक्ट विथ द वॉटर इट फॉर्म्स हायपोक्लोरस ॲसिड्स. दिस इज अ आन्सर. हा आपल्या रिॲक्शनमध्ये पाहिलेला आहे आपण. The ferrous sulfate can be used in the water treatment as a coagulant. This is a coagulation process. Ferrous sulfate and also YTB used alums. These are the two substances commonly used as coagulants. 14th question, when the chlorine gas is passed through water, the pH of water changes because of there is a formation of HOCl.
हायपोक्लोरस ॲसिड, त्यामुळे काय होतं pH चेंज होतो, डिक्रीज होतो, लक्षात ठेवायचं. Sedimentation is used in the wastewater treatment to remove the particles that are more denser than the water. पाण्यामध्ये जे काय पार्टिकल असतात इट इज मोर डेन्सर दॅन द वॉटर, तो रिमूव्ह करण्यासाठी सेडिमेंटेशन प्रोसेसचा वापर केला जातो. आयन एक्सचेंज रेजिन कॅन कॅपेबल ऑफ एक्सचेंजिंग द anion बाय OH मायनस आयन्स. anion म्हणजे निगेटिव्ह म्हणजे OH मायनस हा रिमूव्ह करण्यासाठी त्या उपयोग केला जातो. मॅच द फॉलोइंग्स. Zeolites, yes, that is match with the process of removing the temporary and permanent hardness. The filtration is one of the process as used to remove the insoluble colloidal particles. Sedimentation process ह्यामुळं काय करता येतो आपल्याला, yes, by the process of removing the suspended particles, and last one is coagulants by process of removing the colloidal particles. That's why this is the correct answer of this. Also, I directly give the answer of these questions. Cation exchange reagent are capable of exchanging the cation, that is H plus ions. This is given. Next question. Dash is not needed to hot lime soda process for softening of water, NaCls. We know that lime is the formula CaCOOH, that is hydrated limes, and soda is Na2CO3. NaOH is caustic. It is not necessary used to make the softening of water. Next question. BOD test is important in sewage treatment as it indicates the amount of, that is oxygen, that require would be removed from the water to oxidize the pollutants. That's what answer is correct, B, that is amount of oxygen that would be removed from the water to oxidize the pollutants. Thank you for watching this video.